आज या निमित्ताने मी आपल्याला एवढंच सांगतो की आपली नवीन टीम इन्स्टॉल झालेली आहे। अनेक चांगल्या गोष्टी करायच्या आपण ठरवलेलं आहे। आपण आता स्किल डेव्हलपमेंट मध्ये काम करणार आहोत, हे पण खूप आवश्यक आहे। आज आपण बघा की इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी चाललेली आहे। या कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी मध्ये जे काही आपले लेबर असतील, वेगवेगळ्या प्रकारचे कारीगर असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचं काम करणारे असतील, यांचंही स्किल डेव्हलपमेंट करणं खूप आवश्यक आहे। आणि मी तर हे सांगतो की आपलं जे बोर्ड आहे बीओसीडब्ल्यूचं, या बोर्डाच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे की बांधकाम कामगारांना योग्य प्रकारे त्या ठिकाणी सुविधा मिळाल्या पाहिजे, त्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण मिळालं पाहिजे। आमचे राज्यमंत्री या ठिकाणी बसलेले आहेत, आशिष जयस्वालजी, ते कामगार मंत्री देखील आहेत, त्यामुळे ते देखील याच्यामध्ये लक्ष घालतायत। तर मला असं वाटतं की आशिषजी नरेडको सोबतही आपल्याला या दृष्टीनं काही काम जर आपल्या बीओसीडब्ल्यूच्या संदर्भात करता आलं तर त्यातनं इंडस्ट्री सोबत एक आपलं टायअप होईल आणि चांगल्या प्रकारचं काम ते आपण या ठिकाणी करू शकू। मागच्या काळामध्ये तुम्ही एक चांगलं त्या ठिकाणी हाऊसिंगचं प्रदर्शन वगैरे केलं होतं, मी घाईघाईत आलो होतो, पण यावर्षी अजून चांगलं करा। राजनची मदत घ्या, मुंबईमध्ये हे लोक खूप चांगलं करतात। अशा प्रकारचा तो वन स्टॉप शॉप तयार होतो, अशी मार्केट प्लेस तयार होते की आलेला माणूस त्या ठिकाणी फ्लॅटही चूज करतो, त्याच ठिकाणी जो काही बँक आहे तो बँक त्याच्याशी पत्रव्यवहार कागदपत्र साईन करतो, तिथेच त्याचा फायनान्सिंग होतं आणि तिथेच त्याला पत्रही मिळतं। तर मला असं वाटतं की अशा प्रकारचं आता तुमच्या या नवीन टीमने अशा प्रकारचं एक चांगलं प्रदर्शन तयार करावं आणि मला थोडी आधी सूचना दिली तुम्ही जास्ती वेळा करता त्या ठिकाणी निश्चितपणे येईल, हा विश्वास आपल्याला देतो। पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण नवीन टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो